ज्या वेळेला समाजामध्ये दोन व्यक्ती एकत्र येत असतात, मग मग ते एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असू देत किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याच्या निमित्ताने असू दे, एखाद्या संस्थेमध्ये असू देत, त्यावेळेला त्या दोन व्यक्तींना प्रत्येक वेळेला काळानुसार, गरजेनुसार थोड्या का प्रमाणात होईना आपल्याला समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट करावं लागत असतं. हे ऍडजस्टमेंट, हे जे समायोजन असतं, हे आपलं ते कार्य किंवा ते संबंध चांगले टिकण्यासाठी, ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी हे समायोजन करावं लागत असतं. त्याशिवाय आपल्याला कामच करता येणार नाही. मग हे थोड्या कालावधीमध्ये एकत्र येणारी जर का लोक एकमेकांसाठी एवढं ऍडजस्टमेंट करत असतील, तर जे आता लग्नानंतर एकमेकांचे आयुष्यभरासाठी पती पत्नी म्हणून एकत्र येणार आहेत आणि 24 तास 12 महिने आणि इथून पुढचे आयुष्यभर ते जर का एकत्र राहणार असतील, तर त्यांना आपल्या आयुष्यामध्ये समायोजन करणे किती गरजेचं असेल हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पाहूया आजच्या या भागामध्ये वैवाहिक जीवन आणि वैवाहिक जीवनातील समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. नमस्कार, मी प्राध्यापक सोमनाथ पाटील स्वागत करतो आजच्या या आपल्या भागामध्ये. सर्वप्रथम आपण समजावून घेऊयात की वैवाहिक समायोजन एक गरज ही का महत्वाची आहे. विवाह काय असतो? विवाह म्हणजे परस्पर सौख्य मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी समाजाच्या किंवा संस्कृतीच्या नीतिनियमानुसार एकत्र आलेले स्त्री पुरुष यांचं मिलन. आता इथून पुढे आपण एकमेकांचे पती पत्नी आहोत, आपण एकमेकांचे जोडीदार आहोत आयुष्यभरासाठी, आणि आपण एकमेकांना मानसिक, शारीरिक, भावनिक समाधान देणार आहोत, संसारिक समाधान देणार आहोत. ही जी भावना असते स्त्री पुरुषांची, ती भावना निर्मिती होणे या विवाहातून सहज साध्य होत असते. ज्या वेळेला हा विवाह होत असतो त्यावेळेला सप्तपदीच्या स्वरूपातून आपण एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची आपण शपथ घेत असतो, सर्व समाजाच्या नातेवाईकांच्या साक्षीने. विवाह झाल्यानंतर एकमेकांना साथ देणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या प्रत्येक कार्यामध्ये भागीदार होणं हे अपेक्षित असतं. पण हे सर्व केव्हा शक्य होईल? ज्या वेळेला ह्या समायोजनाची किंवा जी ऍडजस्टमेंट आपल्याला एकमेकांसाठी करावं लागणार आहे, ते ऍडजस्टमेंट नक्की काय असणार आहे, किती असणार आहे, हे जर का त्या जोडीदारांना लक्षात आलं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सहज साध्य करता येऊ शकतात. ज्या वेळेला लग्नानंतर दोन व्यक्ती म्हणजे स्त्री आणि पुरुष एकत्र येतात त्यावेळेला त्या प्रत्येकाची पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असते. त्यांच्यावरती झालेले संस्कार वेगळे असतात. त्यांचं जे अपब्रिंगिंग आपण म्हणतो, लहानाचे जे मोठे झालेले असतात, ते संस्कार झालेले असतात, ते वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या वातावरणामध्ये मोठे झालेले असतात. त्यांचे काही पूर्वग्रह असतात, त्यांच्या काही धारणा तयार झालेल्या असतात, आणि अशा पूर्ण व्यक्तिमत्वाच्या दोन व्यक्ती आता आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहात. तर कल्पना करा की आता तुम्ही 25 वर्षानंतर जर का एकत्र येत आहे, तर तुमच्या पूर्णपणे या गोष्टी तयार झालेल्या असतात. एक पूर्णपणे व्यक्तिमत्वाच्या दोन व्यक्ती एकत्र येत असतात, आणि त्यामुळं दोघांचे विचार भिन्न असू शकतात, मतं भिन्न असू शकतात, आवडीनिवडी भिन्न असू शकतात. प्रत्येक गोष्ट एकसारखी असेलच असं काही नाही. त्यामुळं एकमेकांना समजून घेत असताना, एकमेकांच्या क्षमता, अभिरुची हे समजून घेत असताना ती व्यक्ती आपल्यासाठी किती ऍडजस्ट करू शकते हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण तिच्यासाठी किती ऍडजस्ट केलं पाहिजे हे सुद्धा त्या जोडीदारांनी समजून घेतलं पाहिजे. एका ठराविक लेवलपर्यंत, एका ठराविक स्टेप पर्यंत व्यक्ती एकमेकांसाठी ऍडजस्ट करत असते, एकमेकांना समजून घेत असते. त्याच्यानंतर तिचा स्वभावच असा नसतो की ती त्याला किंवा तिला ऍडजस्ट करू शकेल. त्यामुळं त्याचं जे बदल नाही, त्याच्या वर्तनामधला जो बदल आहे तो बदल कितपत होऊ शकतो हे समजलं पाहिजे, आणि त्याच्या पुढे ही व्यक्ती बदलणार नाही. आता इथून पुढं जी व्यक्ती आहे ह्याच्या पुढं याच्यापेक्षा जास्त ती बदलू शकत नाही. तर जशी आहे तशी तिला समजून घेणं, तिला ऍक्सेप्ट करणं हे सुद्धा एक समायोजनाचा भागच आहे. विवाह म्हणजे सुखदुःखाचे संमिश्रण. समर्थ रामदासांनी खूप वर्षापूर्वीच आपल्या विचारी मनाला सांगून ठेवलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे. जसं जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये कोण सुखी नसतं, तसं वैवाहिक आयुष्यामध्ये सुद्धा पूर्णपणे सुखी असा कोण नसतो. आतापर्यंतच्या वैवाहिक समुपदेशक किंवा सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी जे संशोधन केले आहेत, म्हणून असं लक्षात आलं आहे की पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी असा कुठलीच व्यक्ती नसते. म्हणजे एकदम दुःखी हे एक टोक मांडलं आणि एकदम सुख हे एक टोक मांडलं, तर बहुतांश जोडपी ह्या दोन टोकांच्या मध्येच असतात. आता आपल्या स्क्रीनवरती आपल्याला एक मापन श्रेणी दिसेल, म्हणजे दोन टोके आहेत त्या मापन श्रेणीमध्ये. एक आहे संपूर्ण दुःखी जोडपे आणि दुसऱ्या टोकाला आहे संपूर्ण सुखी जोडपे.
याच्यामध्ये अधिक दुःखी कमी सुखी जोडपे, अधिक सुखी कमी दुःखी जोडपे आणि मधल्या टोकावरती आहे सुख व दुःख यांचे संमिश्रण असलेले जोडपे. अशा सर्व प्रकारची लोक आपल्या समाजामध्ये बघायला मिळतात. यातलं जर का नकारात्मक जोडपं बघायचं म्हटलं तर कोणतं आहे, तर संपूर्ण दुःखी जोडपी आणि अधिक दुःखी कमी सुखी जोडपी. हे जे 20 आणि 20% जे 40% जोडपे आहेत आपल्या समाजातल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. घटस्फोटाचं प्रमाण हे जास्त करून ह्या जोडप्यांमध्येच पाहायला मिळतं, कारण त्यांच्यामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती जास्त झालेली असते. त्यांना एकमेकांचा सहवास नकोसा वाटायला लागलेला असतो. एकमेकांना बघितल्यानंतर टाळायचं, एकमेकांचं ऐकायचं नाही, अशा भावनांची निर्मिती त्यांना व्हायला लागलेली असते. आणि ही सुरुवात म्हणजे घटस्फोटाची सुरुवात असते. घटस्फोट हे जरी शेवटचं टोक असलं तरी पहिल्यांदा भावनिक दृष्ट्या घटस्फोट व्हायला सुरुवात झालेली असते. आणि भावनिक आणि मानसिक दृष्ट्या घटस्फोट झाला की काही महिन्यामध्ये किंवा काही वर्षांमध्ये प्रत्यक्षातला घटस्फोट होत असतो. त्यामुळं प्रत्येक जोडप्यानं हा प्रयत्न केला पाहिजे की आपण एकमेकांना ऍडजस्ट करत असताना ऍडजस्ट केलं पाहिजे, आणि काही गोष्टी ऍडजस्ट करू शकत नाही तर आपण एकमेकांना स्वीकारल्या पाहिजेत. मग हे जे स्वीकारणं आहे ते स्वीकारत असताना आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, हे पतीनं आणि पत्नीनं या दोघांनी सुद्धा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा समजून घेतलं पाहिजे. नाही, त्यानंतरचा भाग येतो वैवाहिक समायोजन, म्हणजे वैवाहिक संघर्षावरील उपाय. वैवाहिक संघर्षावरील उपाय म्हणजे काय होतं, ज्या वेळेला पती पत्नींचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर काही दिवस हे मधुचंद्राचा काळ असतो. मधुचंद्राचा काळ झाल्यानंतर परत बॅक टू नॉर्मल लाईफ, म्हणजे परत आपलं करिअर, नोकरी, व्यवसाय, संसारातल्या काही गोष्टी, त्यांच्या जबाबदाऱ्या, ह्या सर्व गोष्टी चालू होतात. आणि ह्या चालू झाल्यानंतर जी काही बऱ्याचदा एखाद्या पतीला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी काही असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते, किंवा नोकरी चांगली नसते, किंवा व्यवसायामध्ये तोटा होत असतो, व्यवसाय पाहिजे असा चालत नसतो. मग ही जी असुरक्षिततेची भावना असते ही त्याला कुठेतरी खात असते मनाला, आणि त्याच्या डोक्यामध्ये कायम ह्याच गोष्टी असतात. म्हणजे माझा जॉब कसा सिक्युअर होईल, किंवा माझा व्यवसाय कसा चांगला चालायला लागेल. त्यामुळे त्याचं कदाचित संसारामध्ये पाहिजे असं लक्ष नसेल, तर त्या पत्नीची ही जबाबदारी असते की आपल्या ह्या पतीच्या ज्या गरजा आहेत किंवा असुरक्षिततेची जी भावना आहे ती भावना समजून घेऊन त्याला जास्तीत जास्त वेळ देणं, त्याच्या वैयक्तिक त्या ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे नोकरीसाठीच्या असतील, व्यवसायासाठीच्या असतील, त्या गोष्टींच्यासाठी वेळ देणं हे त्या पत्नीनं समजून घेतलं पाहिजे. बरेचदा पत्नीचं काय होतं, पत्नीला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की आजूबाजूला काय चाललंय. आता जर का बाहेरची परिस्थिती बघायला गेली तर पूर्णपणे नोकऱ्यांचं खूप अवघड आहे, किंवा जरी आपण स्वतंत्र व्यवसाय सुरुवात केला तरी माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिटर असतात. प्रत्येक खेडोपाड्यामध्ये सुद्धा बरेच डॉक्टर झाले आहेत, फार्मासिस्ट आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत. तर एखादा व्यवसाय जरी सुरुवात करायची म्हणली एखाद्या व्यक्तीने, तर त्या व्यवसायामध्ये ऑलरेडी भरपूर कॉम्पिटिटर असतात. नोकऱ्यांचं बघायला गेलं तर सरकारी नोकऱ्या आता ऑलमोस्ट बंदच झालेल्या आहेत. सरकारी नोकऱ्या एकदम हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या सरकारी नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्या हे कधीतरी आधीमध्ये जागा निघत असतात. खाजगी नोकऱ्या आहेत, त्या खाजगी नोकऱ्यांमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेस ज्या नोकऱ्या आहेत, म्हणजे 11 महिन्याचा करार, 9 महिन्याचा करार, अशा पद्धतीच्या आता नोकऱ्या ह्या चालू झाल्या आहेत. त्यामुळे असुरक्षिततेची भावना ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आत्ताच 2 दिवसापूर्वीची बातमी आपण पाहिली असेल, डेल कंपनीनं तिच्या कंपनीतल्या जवळजवळ 12,500 कर्मचाऱ्यांना कमी केलंय, आणि हे प्रत्येक कंपन्यांमध्ये आता ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा एक मोठा संघर्ष आहे पुरुषांच्या पाठीमागं, की आपली जी भूमिका आहे, आपली जी पुरुषांच्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे की असुरक्षिततेची भावना म्हणजे समाजामध्ये अर्थार्जन करणं हे पुरुषांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि ते करत असताना ही जी असुरक्षिततेची भावना आहे त्याला सामोरं जावं लागतं पुरुषांना, आणि स्त्रियांनी हे समजून घेऊन आपल्या या जोडीदाराला साथ दिली पाहिजे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं पुरुषांचा असा हा संघर्ष असतो, त्याच पद्धतीनं चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या स्त्रीचा सुद्धा, जर का ती स्त्री जॉबला नसेल आणि ती गृहिणी म्हणून जर का घरात काम करत असेल, हाऊसवाईफ म्हणून, तर घरातली प्रत्येक गोष्ट तिला करावी लागते. आणि ती प्रत्येक गोष्ट करत असताना तिचं मन तिला कुठेतरी खात असतं की मी एवढं शिक्षण झालेलं आहे, मी नोकरी करू शकते, परंतु मला हे घरकाम करावं लागतंय. तर ती घर सांभाळत असताना किंवा मुलांचा सांभाळ करत असताना तर तिचं सुद्धा खूप काम मोठं असतं. म्हणजे आपण आतापर्यंत एवढी वर्ष आपण जी गृहिणी आहे, आपली हाऊसवाईफ आहे, आईला किंवा स्त्रीला, बायकांना, पत्नीला आपण गृहीत धरत आलोय, आपल्या समाजात आतापर्यंत गृहीत धरत आलोय. पण त्यांचं सुद्धा काम खूप मोठं काम असतं. म्हणजे एक कुटुंब सांभाळणं, किंवा आलेल्या नातेवाईकांची पाहुणचार करणं, किंवा फॅमिलीतले जे कार्यक्रम वगैरे असतात त्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन काम करणं, हे खूप मोठं काम असतं, जबाबदारीचं काम असतं. आणि त्या स्त्रिया चांगल्या पद्धतीने निभावत असतात. त्या तर
थोडं कुठेतरी त्यांना ॲप्रिसिएशन किंवा कौतुकाचं 4 शब्द किंवा कौतुकाचे 4 शब्द किंवा प्रेमाचे 4 शब्द त्यांना अपेक्षित असतात आणि ते जर का त्यांना मिळत नसेल तर कुठेतरी त्यांची सुद्धा चिडचिड होत असते. त्यासाठी त्यांच्या ह्या कामामध्ये कुटुंबातल्या इतर सदस्यांनी किंवा पतीने सुद्धा हातभार लावायला काय हरकत नसते. तर हा सुद्धा त्यांचा एक संघर्षच असतो. वैवाहिक संघर्षातला अजून एक प्रकार म्हणजे जर का पती पत्नी दोघेही जर का सर्व्हिस करणारे असतील, दोघेही जर का नोकरी करणारे असतील, तर मग दोघांनाही म्हणजे दोघंही 8 तास, 10 तास, 12 तास घरापासून बाहेर असतात, लांब असतात ते आणि दोघांनाही त्यांच्या वेळा सांभाळाव्या लागतात. कामाच्या वेळा सांभाळाव्या लागतात, नोकरीचे ठिकाणातल्या वेळा सांभाळाव्या लागतात. हे करत असताना त्याच वेळेला जर का लहान मुलं असेल तर मुलांचा सांभाळ कोणी करायचा, कसा करायचा, त्यांना पाळणाघरात ठेवायचं की काय करायचं. तर ह्या सर्व गोष्टी सांभाळत असताना किंवा करत असताना त्यांची अक्षरशः तारेवरची कसरत होत असते. तारेवरची कसरत आपण जरी सहज सोपा शब्द म्हणत असलो तरी अक्षरशः ते करत असताना त्यांना काय काय गोष्टी कराव्या लागतात, कुठल्या कुठल्या टेन्शनमधून जावं लागतं हे त्यांनाच माहिती असतं. त्यामुळे हे करत असताना जर का न्यूक्लिअर फॅमिली असेल म्हणजे शहरामध्ये जर का पती पत्नी असतील तर त्यांनी एकमेकांना साथ ही दिलीच पाहिजे. पतीनं सुद्धा आपल्या पत्नीच्या ज्या काम असेल पत्नीच्या कामामध्ये हातभार लावलाच पाहिजे, तर तिचं थोडंसं काम हलकं होणार आहे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे वैवाहिक संघर्षातील ह्या सर्व गोष्टी असतील, या सर्व गोष्टी पती पत्नींनी एकमेकांना समजून घेतल्या पाहिजेत, एकमेकांना साथ दिली पाहिजे. तरच आपलं वैवाहिक सुख, समाधान, आनंद आपल्याला या विवाहातून भेटणार आहे. अशा पद्धतीनं जर का समाजाचं मानसिक स्वास्थ्य जर का चांगलं राखायचं असेल तर पहिल्यांदा कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखलं पाहिजे आणि हे कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य डिपेंड असतं या जोडप्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती, आनंदावरती. असं म्हटलं जातं की मुले ही राष्ट्राची संपत्ती असतात, पण एक पाऊल पुढे जाऊन मी असं म्हणेल की कुटुंबे हे राष्ट्राची संपत्ती असतात. कारण राष्ट्र हे बनतं मोठमोठ्या कुटुंब एकत्र येण्यातून. कुटुंब बनतो, समाज बनतो आणि नंतर राष्ट्र बनतं. त्यामुळे समाजातला हा जो महत्वाचा घटक आहे कुटुंब, हा जर का चांगला मानसिकदृष्ट्या सुदृढ असेल, आरोग्यपूर्ण असेल, तरच चांगलं राष्ट्र आपलं निर्माण होऊ शकतं, तरच आपल्या चांगल्या निरोगी सुदृढ मुलांना आपण जन्म देऊ शकतो. मग हे जोडपी जर का आनंदी, सुखी, समाधानी राहायचे असतील तर आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की त्यांची लग्न वेळेत झाले पाहिजेत किंवा त्यांना संसारातून आनंद भेटला पाहिजे. हे त्या जोडप्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्या पालकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि योग्य त्या गोष्टीसाठी योग्य त्या वेळेला आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. मग या वैवाहिक समायोजनाचे काय प्रकार आहेत? त्यातला पहिला प्रकार म्हणजे जोडीदार या नात्याने समायोजन. म्हणजे पती पत्नींनी एकमेकांचे व्यक्तिमत्व कसं आहे, एकमेकांचं व्यक्तिमत्व संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. एकमेकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत आणि एकमेकांना साथ दिली पाहिजे, मदत केली पाहिजे. हे होत असताना प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, त्यातले काही गुणधर्म वेगवेगळे असतात. कोणाचं शिक्षण वेगळं असतं, बुद्धिमत्ता वेगळी असते किंवा एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. तर पुढाकार कोणी घ्यायचा, म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय कोणी घ्यायचा, तर हे अगोदरच ठरवलं पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की जिथं स्त्रियांना चांगलं कळतं, काही गोष्टी अशा असतात की जिथं पुरुषांना चांगलं कळतं. तिथं त्यांना पुढाकार घ्यायला त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांना तिथं मदत केली पाहिजे पुढाकार घेत असतील तर तिथं. म्हणजे तुम्हाला काही कळतच नाही यातलं किंवा तुला काय अक्कलच नाही असे शब्दप्रयोग शक्यतो दोघांनीही टाळावेत. त्यानंतर दुसरा समायोजनाचा प्रकार आहे लैंगिक समायोजन. लैंगिक समायोजन हे तर विवाहाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे जर का एखादं जोडपं लैंगिकदृष्ट्या समाधानी असेल तर त्याचा परिणाम पूर्ण त्यांच्या नात्यावरती होत असतो, पर्यायाने कुटुंबावरती होत असतो. ते जर का असमाधानी असतील ते लैंगिक ह्याच्या आयुष्यामध्ये, तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या नात्यावरती सुद्धा दिसत असतो. त्यामुळं आपल्या ज्या लैंगिक भूमिका आहेत एकमेकांच्या पती पत्नी म्हणून, त्या दोघांनीही एकमेकांनी समजून घेतल्या पाहिजेत. त्यानुसार एकमेकांच्या गरजा भागवल्या पाहिजेत. त्यातली मानसिक गरज असेल, शारीरिक गरज असेल, भावनिक गरज असेल, एकमेकांना रोमांस असेल, शरीर सुख असेल, तर त्या गरजा एकमेकांच्या भागवल्या पाहिजेत आणि एकमेकांना त्रास होणार नाही या गोष्टीचं सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. तिसरा घटक आहे किंवा तिसरा प्रकार आहे आर्थिक समायोजन. आर्थिक समायोजनामध्ये ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. इकडे आपलं बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होत असतं की कुटुंबातले जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते दोघांनाही पती पत्नींना माहिती असावेत. बरेचदा जर का पती पत्नी जॉबला असतील तर तिचा म्हणजे पत्नीचा पगार हा पती आपल्याकडेच ठेवतो किंवा सासू सासरे त्यांच्याकडेच घेतात. नाही तर असं नाही झालं पाहिजे. तिला तिचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तिला जर का काही खर्च करायचा असेल किंवा काही सेव्हिंग करायची असेल, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तिला तिचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. किंवा एखादी जर का गृहिणी असेल तर तिला तिच्या घर खर्चासाठी
तिनं न मागता पैसे दिले पाहिजेत किंवा मुलाबाळांचे काही गरजा असतात, मुलांच्या काही गरजा असतात, तर त्या गरजा भागवण्यासाठी पत्नीला तिनं न मागता किंवा मागायची गरज लागली नाही पाहिजे, तर तिला काही पैसे अगोदरच ॲडव्हान्समध्ये दिले पाहिजेत किंवा काही समजा निर्णय घ्यायचे असतील तर ते एकमेकांना सांगूनच घेतले पाहिजेत ते. चौथा प्रकार आहे एकमेकांच्या नातेसंबंधातील लोकांना समजून घेणे. आता हा जो चौथा प्रकार आहे, ज्या वेळेला पती पत्नी एकत्र येतात लग्न झाल्यानंतर, त्यावेळेला जर का ती न्यूक्लिअर फॅमिली असेल, शहरामध्ये राहत असेल, तर एवढा काही जास्त त्यांचा संबंध म्हणजे सासू सासरे असेल, जाऊ असेल, नणंद असेल, यांचा काही संबंध येत नाही. पण ती जर का पत्नी जर का नवऱ्याच्या घरी एकत्र कुटुंबामध्ये येणार असेल, तर त्यावेळेला बऱ्याच इतर लोकांशी संबंध येत असतो. बरेच नाते त्यांना चिकटतात, त्यांच्या पती पत्नींच्या नात्यांबरोबर इतरही नाते चिकटतात. मग दीर असेल, नणंद असेल, सासू असेल, सासरे असतील, तर ह्यांच्याबरोबर सुद्धा तिचं चांगलं संबंध असले पाहिजेत. बऱ्याचदा काय होतं, लग्न झाल्यानंतर सासूचं आणि सुनेचं पटायचं बंद होत, म्हणजे पटत नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण असतं, कारण जो आतापर्यंत आई आणि मुलगा हे जे नातं असतं, त्यांच्या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती कोण नसते आणि आता तिसरी परकी व्यक्ती आपल्या या नात्यामध्ये आलेली असते. त्यामुळं कुठेतरी असं म्हटलं जातं की एक मत्सर किंवा जेलसी किंवा एक आतून कुठेतरी एक असं वाटायला लागतं की आपल्या या नात्यामध्ये आज परकी व्यक्ती कोणतरी आलेली आहे. त्यामुळे सासूनं सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की ती जरी परकी असली तरी आता त्या आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे. त्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये जर का काही प्रायोरिटी जर का आपला मुलगा आता तिच्या पत्नीला देत असेल, तर सासूंनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे, कुटुंबातल्या इतर लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कारण येणारी जी मुलगी असते ती मुलगी परक्या घरातून आलेली असते आणि आता ती पूर्णपणे डिपेंड असते आपल्या नवऱ्यावरती आणि इतर लोकांच्यावरती कुटुंबातल्या. त्यामुळे तिला जर का नवऱ्यानं जर का समजून घेतलं नाही, तर बाकी दुसऱ्या कोण व्यक्ती समजून घेणार आहेत. त्यामुळे एखाद्या घटनेच्या वेळेला जर का नवरा जर का पत्नीची बाजू घेत असेल, तर इतर सदस्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे किंवा पत्नीनं सुद्धा आपल्या सासूच्या काही चाड्या किंवा चुगल्या आपल्या पतीजवळ करू नयेत. आज त्यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, यांनी असंच नाही बोललं पाहिजे होतं मला, त्यांनी तशाच मला बोलल्या, अशा सुद्धा गोष्टी शेअर नाही केल्या पाहिजे, जेणेकरून आईचं आणि मुलाचं नातं सुद्धा बिघडलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि एकमेकांना हे समजून घेतलं पाहिजे की आता आलेल्या व्यक्तीला आपल्या कुटुंबामध्ये कसं सहज स्वीकारलं पाहिजे आपण, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तिनं सुद्धा की आईचं आणि मुलाचं नातं काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आई बापाचं मुलाचं नातं काय आहे किंवा बहिणीचं म्हणजे नणंद जी आहे त्या नणंदीचं आणि आपल्या नवऱ्याचं नातं, बहीण भावाचं नातं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि नवऱ्यानं सुद्धा जे आता नवीन नाते म्हणजे बायकोकडची जी नाते झालेली आहेत, भले आता तो कधीतरी कितीतरी दिवसानंतर जाणार असेल, तर ते नाते सुद्धा समजून घेतले पाहिजेत, त्यांच्याशी सुद्धा समायोजन करता आलं पाहिजे. पाचवा प्रकार आहे पती पत्नींच्या नातेसंबंधातला किंवा समायोजनातला पालकत्वाचे समायोजन. पालकत्वाचे समायोजन म्हणजे काय, आता पती पत्नी लग्न झाल्यानंतर आता आपल्याला किती मुलं होऊ द्यायची किंवा कधी चान्स घ्यायचा आपल्याला, त्याच्यानंतर मुलं झाल्यानंतर मुलांना कशा पद्धतीने वाढवायचं आहे, त्यांना कुठल्या शाळेमध्ये घालायचं आहे, मराठी मीडियमला घालायचं आहे, इंग्लिश मीडियमला घालायचं आहे, त्याच्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी काय आहे, त्या आवडीनिवडीनुसार खरेदी करायची आहे किंवा नाही करायची आहे, त्यांचा लाड किती करायचा, कोणी लाड करायचा, ह्या सर्व गोष्टी पालकत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मुलांना सांभाळत असताना कोणी किती वेळ द्यायचा त्याच्यासाठी किंवा टीव्ही बघू द्यायचा का नाही किंवा खेळायला किती वेळ सोडायचं, या सर्व गोष्टी एकमेकांना समजावून केल्या पाहिजेत. हे करत असताना असं नाही झालं पाहिजे की एकानं सांगितलं अभ्यास करायला सांगितले आणि दुसऱ्यानं सांगितले की जातो खेळायला जातो, असं नाही झालं पाहिजे. कारण का आई जर का एक सांगते आणि वडील जर का वेगळं सांगत असतील, तर त्या मुलांच्या मध्ये संभ्रम होतो आणि त्याला मग एक व्यक्ती जवळची आणि एक व्यक्ती लांबची वाटायला लागते. म्हणजे आई मला जवळची आहे आणि वडील रागावतात किंवा वडील मला अभ्यास करायला लावतात, वडील म्हणजे पप्पा माझे लांबचे, तर असं नाही झालं पाहिजे. तर शिस्त लावताना दोघांनी एकमेकांना सांगून समजावून ती शिस्त लावली पाहिजे. म्हणजे कोणाही बद्दल कोण आवडीचं कोण नावडतं असं होणार नाही. हे जे 5 प्रकार आहेत समायोजनाचे, हे 5 प्रकार जर का आपण समजून घेतले आणि आपण जर का आपल्या नात्यामध्ये जर का ह्याचा पुरेपूर वापर केला, तर वैवाहिक समाधान सौख्य जे म्हणतो आपण, ते साध्य करायला आपल्याला अवघड जाणार नाही. आणि हे जर का 100% म्हणजे नाही 100% आपल्याला जमल, प्रत्येक घटक जर का आपल्याला काही प्रमाणात जरी करता येणं शक्य झाला, तरी आपलं नातं चांगलं सुखी समाधानी होऊ शकतो आणि घटस्फोटासारख्या गोष्टीपासून आपण कितीतरी लांब राहू शकतो. आताच्या काळामध्ये काय होत चाललंय की आपण ह्या गोष्टी समजूनच घेत नाही आणि आपण गृहीत धरतो. म्हणजे पत्नीला किंवा पती सुद्धा पतीला गृहीत धरतो की त्यानं हे असंच केलं पाहिजे, त्यानं ते तसंच केलं पाहिजे, माझं ऐकतच नाही, माझं हे करतच नाही किंवा बऱ्याच गोष्टी असतात ते. तर ते
आपला विचार सोडून पुढच्याचा विचारच करत नाहीत आणि पुढच्याचा विचार न केल्यामुळं त्यांच्यामध्ये संघर्ष वाढायला लागतो आणि त्या संघर्षाचं रूपांतर नंतर भावनिक घटस्फोटामध्ये होतं आणि भावनिक घटस्फोटाचं रूपांतर प्रत्यक्षात त्या घटस्फोटामध्ये होतं. त्यामुळे हे न होता आपल्यामध्ये एक सुसंवाद निर्माण झाला पाहिजे नात्यामध्ये, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, तर आपण आपल्या एका वैवाहिक नात्याकडे आपण जाऊ शकतो. आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करतो आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या एका भागामध्ये. धन्यवाद.